सातबारासाठी एका शेतकऱ्यानं आपली किडनी विकायला काढली आहे। वाशिमचा सतीश इढोळे हा शेतकरी गळ्यात अवयव विक्रीचा बॅनर अडकवून मुख्य बाजारपेठेत उभा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्ज भरावं लागेल असं म्हटलं होतं। दुसरीकडे शेतमाल कवडीमोल दरानं विकला जात असल्यानं शेतकरी हतबल झालाय। निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की तुमचा सातबारा कोरा करू, आणि आता 28 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की तुमचं 31 तारखेच्या आत तुम्ही पीक कर्ज भरून टाका। आम्ही कर्ज भरणार कुठून? शेतीच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। आम्ही कमी दरात सोयाबीन आम्ही विकलेली आहे। आता आमच्याकडे विकण्यासाठी काहीच नाही। त्यासाठी आम्ही आमच्या किडन्या, आमच्या अवयव, शरीराचे अवयव आम्ही घेऊन पाटणी चौकात ते विकण्यासाठी आलेलो। बातमी आहे नांदेड जिल्ह्यामधली, आणि तिथे एका शेतकऱ्याने स्वतःला चक्क जिवंतपणे समाधी घेण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्या घरच्यांचा हा आक्रोश बघा, आणि त्यानंतर पुढची बातमी ऐकून तुम्ही सुद्धा हादराल। कर्जमाफीच्या मागणीसाठी या शेतकऱ्याने स्वतःला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केलाय। खोदलेल्या खड्ड्यामध्ये तो उतरला आणि लोकांना माती टाकायला सांगत होता। नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या हळी इथला हा प्रकार, तर शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली नाही, तर शंकर जाधव पाटील हे 3 तारखेला म्हणजे आज स्वतःला जिवंतपणे गाडून घेणार असं त्यांनी सांगितलं होतं, आणि त्याचाच प्रत्यय आज आला। निवडणुकीच्या वेळी सरकारने सांगितलं होतं कर्जमाफी करू, पण आता 5 महिने उलटल्यानंतर सुद्धा कर्जमाफी झालेली नाही। दरम्यान 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं, आणि त्यानंतर आता शेतकरी आक्रमक होताना दिसून येत आहेत। आणि नेमकी काय प्रमुख मागण्या काय आहेत? महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी। जसं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू। परंतु आतापर्यंत 2 अधिवेशन झाले, परंतु दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसले गेली। याच्या अगोदर आम्ही नागपूरलाही मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पोहोचवलं, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की आता शेतकऱ्याला अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर कर्जमाफी मिळावी, म्हणून आम्ही पुन्हा बदनापूर तहसील कार्यालय ते हनुमान आंदोलन केलं होतं। आणि तिथं सुद्धा या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब यांनी सांगितलं होतं की जो काही कर्जमाफीचा प्रश्न आहे आम्ही स्वतः तिथं मंत्रालयात मांडतो, आणि कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असं आमचंही मत आहे। परंतु तुम्ही उपोषण सोडा, आणि तेव्हा आम्ही त्यांच्या म्हणण्यावरून उपोषण स्थगित केलं। परंतु येत्या या जे अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात कोणत्याच राजकीय नेत्याने कोणत्याच प्रकारचं भाष्य केलं नाही। म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी चालू आहे। झालं जवळजवळ आम्ही 6 महिन्यापासून कर्जमाफीचा लढा लढू लागलेलो आहे। जर यांच्याकडून होतच नव्हतं तर यांनी म्हणालच नाही पाहिजे आम्ही कर्जमाफी करू म्हणून। कालच आम्ही मंत्रालयात गेलो, मंत्रालयात गेल्यानंतर आम्ही जसं की आमच्या अतिरेक्यासारखी वागणूक आम्हाला मिळाली। आम्ही फक्त त्यांचा जाहीरनामा तिथं उधळला, तिथल्या पोलिसांनी आम्हाला पकडलं आणि अटक करून टाकली। त्याच्यानंतर आम्हाला तिथं सांगण्यात आलं की तुम्हाला आता कायमस्वरूपी मंत्रालयातून तुम्हाला येता येणार नाही, मंत्रालयात तुमच्यावर बंदी घातली झाली। मी महाराष्ट्र राज्याचा, भारताचा नागरिक असताना मला मंत्रालयात बंदी कसं काय? मी तिथे काय केलं होतं? काय बॉम्ब थोडा फोडला होता एखादा? आणि इथं जे काय आता आम्ही मग रस्त्याने येतानाच आम्हाला बातमी माहीत झाली की निकळत येथील एका शेतकऱ्यानं कर्जाच्या ओझ्यापायी आत्महत्या केली। आणि म्हणून या ठिकाणी मी जरी दाभाडी परिसरातला असलो, बदनापूर तालुक्यातलाच आहे, परंतु माझ्या तालुक्यातला जर एखादा जवळचा जर शेतकरी आज आत्महत्या करू लागलेला आहे, मग यांच्या प्रश्नाला वाचा कोण फोडन? आणि जर अशा आत्महत्या जर होतच राहिलं तर या ठिकाणी या शेतकऱ्याच्या किती कबरी आता सरकार बांधणार आहे? हा माझा प्रश्न महत्वाचा। केव्हापासून तुम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे, आणि प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी तुम्हाला भेट दिली का? काही समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय? काल 2:30 वाजेपासून इथं आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे, आणि 2:30 वाजेपासून आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे। परंतु बदनापूर पोलीस स्टेशनचे PI सुदाम भागवत साहेब यांना आम्ही निवेदन घेऊन गेलो असता त्यांनी त्या निवेदनाची खिल्ली उडवली, आणि त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं नाही। त्यांचे अधिकारी आले ते इथं 1-2 मिनिटं आपल्या अर्ध्या तासाला 1-1 तासाला येतात, फोटो काढतात आणि कुठेतरी जाऊन बसतात तिकडे चहा पाणी घेत।
बर. ते पण इथं काही असं त्यांचं लक्ष नाही याच्याकडे. बर. म्हणजे त्यांनी शेतकरी म्हणजे मला तरी असं वाटू लागलं की हे जे काही पोलीसवाले नेमकं यांची आमच्यासोबत दुश्मनी काय हेच कळत नाही. आमच्या पुढची भूमिका काय आता? पुढची भूमिका एकच आहे की जर या ठिकाणी येऊन ही जी काही विहीर आहे ही शेतकरी कर्जमाफीसाठी ऐतिहासिक विहीर होणार आहे. याच विहिरीतून कर्जमाफी झाली तर ठीक आहे. जर येतं येऊन आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा प्रशासनातले जे काही लोक असतील त्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन द्यावं की एवढ्या दिवसात आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करतो तरच हे आंदोलन सुटन. अजून 2 दिवस मी वाट पाहिन. 2 दिवसात जर कधी माझी परिस्थिती जर बिघडली मला इथून कोणी दवाखान्यात वगैरे न्यायचा प्रयत्न करू नये. जी काही तुमची व्यवस्था असेल तिथं चेकअप करावं. नसता मी या ठिकाणी आता खाली जवळपास अजून इथून जो 20-25 फूट ही विहीर आहे इथून मी सरळ निसतो असं खाली लुंडकलो की पडून जाणार या विहिरीमध्ये. आणि त्याच्यानंतर कदाचित जे होईल ते होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील. नक्कीच मुंबईतून बसून केल्या मात्र शेतकऱ्याच्या पत्रामध्ये सदामही पडला नाही आणि शेतकऱ्यांनी जो पीक कर्ज घेतलं होतं ते पीक कर्ज आवाच्या सव्वा त्या ठिकाणी झालं. आज त्या पीक कर्जाचा बोजा आमच्या सातबाऱ्याला, आमच्या मुळाबाळाला, आमच्या घरादाराला सहन होईनासा झाला. या सरकारने निवडणुकीपूर्वी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की आम्ही सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण सरकारने तसं केलं नाही. आज आम्ही कर्जमाफीवर बोलल्या जाते ना शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या 6,000वर बोलल्या जाते. आता कुठेतरी हे नाफेड केंद्र सुरू केले आणि त्याच्यातही 17 वेळा बंद करण्याचं काम हे सरकार करत आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही नाफेड खरेदी केल्यापेक्षा हे खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचं 6,000 रुपये सोयाबीन विकत घ्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा आम्ही 1 रुपया भरतोय त्या 1 रुपयाचा परतावा म्हणून आमचा पीक विमा आम्हाला द्या. अतिवृष्टीचं अनुदान द्या. रोजगार हमीचे काम हे जिल्हा लेवलवर होत नाहीत त्यांना तुम्ही कामं चालू करा. यासह जे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वन्य प्राणी हैदोस करत आहेत त्याचाही तुम्ही बंदोबस्त करा आणि आमच्या शेतकऱ्यांचं जगणं मान्य करा. आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. आज आमचे मुलं बाळ, आज आमचे शेतकरी आत्महत्या करतायत. आज आमचे मुलं बाळ अनाथ होत आहेत, रस्त्यावर आहेत. काही शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर आहेत. जर तुम्ही या शेतकऱ्यांना या प्रकारे जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रातले शेतकरी किड्यामुंग्यासारखे मरतील हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला नग्न केलेलं आहे. आणि आमचा प्रश्न आहे नग्न आम्ही आहोत का नग्न तुम्ही आहात हे सरकारनं आम्हाला सांगितलं पाहिजे. का तर तुम्ही आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत. यावरून एक सिद्ध होतं की तुमच्या निवडणुकीपूर्वीच्या ज्या काही गोष्टी येतात म्हणजेच बड्या बाता आणि शेतकऱ्यांना लाता हे आम्ही सहन करणार नाही. म्हणून न्याय मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने आलो आणि याच अवस्थेमध्ये मंत्रालयावर जाणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारणार आहोत. तुम्ही आमचं कर्जमाफी करणार आहात का? शेतकऱ्यांना सोयाबीनला 6,000 रुपये भाव देणार आहात का? आमचे रोजगार हमीचे कामं तुम्ही सुरळीत करणार आहात का? आणि शेतकऱ्यांना न्याय देणार आहात का? या मागण्यासाठी आम्ही मंत्रालयावर. पोलिसांनी जर आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, आमचं आंदोलन होऊ दिलं नाही तर आमच्या रक्ताचे पाठ जरी वाहिले, आमच्यावर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. आंदोलन आम्ही करायसाठी आलेलो आहोत. महात्मा गांधीच्या मार्गाने आम्ही आलो आहोत. भगतसिंगांचा एकही आम्ही या ठिकाणी मार्ग अवलंबला नाही. म्हणून पोलिसांनी आम्हाला आमचं आंदोलन करू द्यावं आणि सरकारनं आमच्या मागण्या मान्य करा. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही. बंधू भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय. आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे.